मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 17 वस्त्र आपली गरज या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे वहीत लिहा। तर बघा इथे काही नावे दिलेले आहेत। पाण्याची बाटली, चेंडू, गोट्या, लॅपटॉप, फ्लॉवर पॉट, मोबाईल, सायकल, स्कूटर, फोटो फ्रेम, जेवणाचा डब्बा यापैकी कोणत्या वस्तू तुम्ही स्वतः वापरणार आहात? तर मुलांनो इथे त्यांनी 10 वस्तूंची नावे दिलेली आहेत। तर यातल्या कोणत्या वस्तू तुमच्याकडे आहेत त्या वस्तूंची नावे तुम्ही लिहायची आहेत आणि यातल्या कोणत्या वस्तू तुम्ही स्वतः वापरणार आहात ते लिहायचे आहे। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता। तर मी इथे तुम्हाला माझ्याकडे ज्या वस्तू आहेत त्यांची नावे सांगते। तर पाण्याची बाटली, परत चेंडू, मोबाईल, सायकल, जेवणाचा डब्बा। तर ह्या वस्तू माझ्याकडे आहेत आणि पुढे त्यांनी दिलेलं आहे की यापैकी कोणत्या वस्तू तुम्ही स्वतः वापरणार आहात। तर ज्या वस्तू माझ्याकडे आहेत त्या मी स्वतः वापरत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। प्रश्न दुसरा, पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणत्या कपड्यांची निवड कराल त्याची नोंद वहीत करा। उत्तर, पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपरिक वेशभूषा असलेला पोशाख परिधान करीन। जर तुम्ही मुलगा असाल तर तुम्ही लिहायचं आहे सदरा, धोतर, टोपी, उपरणे इत्यादी। आणि जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्ही लिहायचं आहे की पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपरिक वेशभूषा असलेला पोशाख परिधान करेन, जसे की नऊवारी साडी किंवा पैठणी साडी हा पोशाख करेन। प्रश्न तिसरा, खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत। तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहा। राज्याचे नाव महाराष्ट्र, महाराष्ट्रातील प्रसिद्ध वस्त्र नऊवारी साडी, सदरा, धोतर। ओडिसा, कटकी साडी, कुर्ता व गामोछा। पश्चिम बंगाल, ढाका सिल्क साडी आणि धोती। कर्नाटक, पटोला साडी, धोती, कुर्ता। गुजरात, घागरा। पंजाब, सलवार कमीज, कुर्ता पायजमा। मुलांनो या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल। हा स्वाध्याय तुमच्या वर्गातील इतर मुलांसोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। थँक यू।